ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. दुसरे तुळशीदळ. एके दिवशी दुपारी कृष्ण निजलेली वेळ पाहून बळीराम यशोदेला म्हणाला, काकी, मी गोरा आणि कृष्ण काळा, हे ग कसे? यशोदा विनोदाने म्हणाली, मी एका बाईला कोंडा देऊन कृष्णाला विकत घेतले आहे, म्हणून तो काळा आहे. मात्र ही गोष्ट तू त्याला सांगू नकोस हा. दुपारी सर्व मुले मिळून जेव्हा खेळू लागली तेव्हा कृष्ण जवळ नसलेली वेळ पाहून बळीराम म्हणाला, पेंद्या, तुला एक गुपित गोष्ट सांगू का? अरे, मी गोरा आणि कृष्ण काळा याचे कारण म्हणजे माझ्या काकीने एका बाईला कोंडा देऊन कृष्णाला विकत घेतले आहे म्हणे. मात्र ही गोष्ट तू त्याला सांगू नकोस हा. थोड्या वेळाने पेंद्या खेळत खेळत कृष्णाकडे गेला आणि कृष्णा, आज मला एक नवीन गोष्ट समजली, सांगू का तुला? असे म्हणून पेंद्या कृष्णाच्या कानात पुटपुटला. तोच कृष्ण धावत धावत गेला आणि अंगणात गडबडा लोळून रडू लागला. यशोदेने विचारले, काय झाले बाळ तुला? कुणी मारली की शिव्या दिल्या? तेव्हा कृष्ण म्हणाला, एका बाईला कोंडा देऊन तू मला विकत घेतलेस म्हणून पेंद्या मला चिडवू लागलाय. यशोदा म्हणाली, अरे खोळ्या, त्याने तुला उलट सांगितले वाटते. कोंडा देऊन घेतले ही गोष्ट खरी आहे, परंतु तुला नव्हे बाळ, बळीरामला. असे म्हणून तिने कृष्णाच्या हातात एक लाडू दिला आणि बैस, चिमूट चिमूट खा हं, असे सांगितले. खाऊन संपल्यावर कृष्ण बळीरामला जाऊन सांगेल आणि त्याची समजूत घालण्याचे पुन्हा आपणास काम पडेल करिता त्या गोष्टीचा कृष्णाला विसर पडावा म्हणून यशोदेने गाणे आरंभिले. अंगणी थैथे नाच कृष्णा, पाच रंगाचा शृंगार करोनी, गवळणी आल्या पाच. पहिल्या गवळणीचा रंग लाल, साडी चोळी लाल, भांगी गुलाल, कपाळी कुंकवाची चिरी लाल, घेईल तुझ ती कडीवरी साज. दुसरीचा रंग काळा सावळा, नेसलीसे सुंदर चंद्रकळा, गळसरी गळा काजळ डोळा, नेईल तुझ ती आपुल्या घरात. तिसरी गवळण गौरवर्णाची, लखलखित जणू ज्योत चंद्राची, घालुनी माळ शुभ्र सुमनांची, देईल तुझ ती नवनीत. चौथीचा रंग हळदी होनी पिवळा, कंचुकी पिवळी पितांबर पिवळा, करी घेऊनी आली चाफा पिवळा, दही दूध तुझ ती देईल खचित. पाचव्या गवळणीचा हिरवा रंग, हाती कांकण हिरवी सुरंग, कलिमल हरणी अससी तू दंग, भक्ती विने तुझा न लागे अंत. गाणे ऐकता ऐकता कृष्ण नाचू लागला. यशोदेच्या इच्छेप्रमाणे कृष्ण ती गोष्ट साफ विसरून गेला. ती म्हणाली, आता तो खेळायला जा. लगेच त्याने धूम ठोकली. एके दिवशी कृष्ण काही केल्या दूध घेईना. मला दूध नको हा त्याचा हट्ट. तेव्हा यशोदा म्हणाली, कृष्णा, तू शहाणा आहेस ना, तर मग लवकर दूध पिऊन टाक पाहू, नाहीतर बळीराम येईल आणि हे तुझे सारे दूध पिऊन टाकील, मग तू रडत बसशील. बळीराम कसा गोरा पण आहे बघ, तो रोज दूध पितो म्हणून गोरा झाला. तूही मी सांगेन तेव्हा दूध घेत जा, म्हणजे आता जो तू काळा काळा कुट्टू आहेस तो मग गोरा गोरा पिट्टू होशील आणि तुला लांब लांब शेंडी वाढेल. त्यावर कृष्णाने लगेच पेला हातात घेतला आणि गटागट दूध पिऊन टाकले. थोड्या वेळाने तो म्हणाला, आई, अजून मी गोरा कसा ग झालो नाही? डोक्याला हात लावून, शेंडी पण अद्याप दिसत नाही की. यशोदेला हसू आवरेना. ती म्हणाली, अरे, आत्ताच्या आत्ता गोरा कसा होशील? काही दिवस गेले पाहिजेत. एके दिवशी कृष्ण प्रातःकाळी उठल्याबरोबर
आई ग, आई मला दूध प्यायला दे, असे म्हणून रडू लागला. यशोदा म्हणाली, आज रविवार आहे, खंडोबाचा नैवेद्य झाल्याशिवाय तुला दूध देता येत नाही. त्यानंतर यशोदा स्नान करून खंडोबाची पूजा करू लागली. इतक्यात कृष्ण तेथे आला आणि म्हणाला, आई, तू एवढे खंडोबाचे सामर्थ्य सांगतेस, तेव्हा आज त्याला नैवेद्य करण्यापूर्वी मी सारे दूध पिऊन टाकणार आणि तुझा खंडोबा काय करतो ते पाहणार. असे म्हणून त्याने नैवेद्याला ठेवलेले सर्व दूध गटागट पिऊन टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण जागा झाल्याबरोबर एकाएकी मोठमोठ्याने रडू लागला. यशोदा धावत आली आणि काय झाले माझ्या बाळाला, असे म्हणून तिने कृष्णाला उचलून मांडीवर घेतले. कृष्ण म्हणाला, आई, मला डोळेच उघडायला येत नाहीत आणि मानही हलवत नाही. ते ऐकून यशोदा म्हणाली, काल मी नको नको म्हणत असता तू खंडोबाचे दूध प्यालास, आता रडतोस कशाला? तुझ्यावर खंडोबाचा कोप झालाय. चल आता त्याच्याजवळ, पाया पड, चुकलो म्हण आणि नाक घास, मग त्याचा अंगारा लावते, त्यावर बरे वाटू लागेल. असे म्हणून ती कृष्णाला फरफरा ओढीत देव्हाऱ्याजवळ गेली. तोच देव्हाऱ्यात एक दिव्य तेज झळकू लागले व त्यातून एक वाणी ऐकू आली, यशोदे, कृष्ण हा सामान्य नसून साक्षात परमेश्वर तुझ्या उदरी अवतरला आहे. आम्ही त्याचे सेवक आहोत. जसे मुळाला पाणी घातले असता फांद्यांना टवटवी येते, तद्वत त्याला तृप्त केले असता आम्ही तृप्त होतो. करिता यापुढे तू त्याच्या विरुद्ध जाऊ नको. खंडोबाचे हे बोलणे ऐकून यशोदा स्तब्ध झाली. त्यावेळेपासून कृष्ण मागेल तेव्हा ती त्याला दूध देऊ लागली. एके दिवशी कृष्ण सवंगड्यांना म्हणाला, पेंद्या, म्हाद्या, गोंद्या, चला आपण गुणवंतीच्या घरी जाऊ आणि दुभत्यावर यथेच्छ ताव मारून येऊ. मात्र तिला थोडीसुद्धा चाहूल लागता कामा नये, नाहीतर आमचा बेत फसेल हं. ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा. गवळण गुणवंती रोजच्याप्रमाणे धार काढून शिंक्यावर ठेवून यमुनेला गेली. तोच सवंगड्यांसह कृष्णाने तिच्या घरी प्रवेश केला आणि पेंद्याच्या पाठीवर चढून त्याने शिंक्यावरचे दूध सर्वांना थोडे थोडे प्यायला दिले आणि आपण पण प्याला. इतक्यात गुणवंती तेथे आली. तिला पाहताच गोपाळ पळाले. तिने दरवाजा लावून घेतला आणि कान्होबा, चांगलाच सापडलास की, असे म्हणून ती त्याचा हात धरायला गेली. तोच कृष्णाने आपल्या तोंडात धरलेले दूध तिच्या तोंडावर थुंकून टाकले. तेव्हा ती दोन्ही हातांनी आपले डोळे चोळू लागली. तोच कृष्ण तेथून नाहीसा झाला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.